नमस्कार, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया या आठवड्यातल्या काही ठळक घडामोडी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त सिम्बायोसिस संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पाहूया या कार्यक्रमांची एक झलक। सिम्बायोसिस संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारण्यात आलंय आणि त्याचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर शांब मुजुमदार, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार, सुनीता वाडेकर, डॉक्टर विद्या येरवडेकर, स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संजीवनी मुजुमदार आपल्या प्रास्ताविक भाषणात संग्रहालयाविषयी माहिती देताना म्हणाल्या, सिम्बायोसिसने 1978 साली डॉक्टर बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन लॉ अँड डेव्हलपमेंट या नावाची एक संस्था उभी केलेली होती। ही बातमी माई साहेबांच्या कानावर गेली आणि माईंनी या सगळ्या वस्तू स्वीकारण्यासाठी सरांकडे विचारणा केली। सरांनी अत्यंत आनंदानं आणि भक्तिभावानं या सर्व वस्तू स्वीकारायला संमती दिली। यशवंतराव चव्हाण यांनी एका भव्य कार्यक्रमामध्ये सिम्बायोसिसच्या वतीनं या सर्व वस्तू स्वीकारल्या। यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुनीता वाडेकर यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। तसंच शरद पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार यांनी संग्रहालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। आज तो एक दिवस आलेला आहे की ज्या संग्रहालयाला 25 वर्षे झालेली आहेत। आणि मित्रांनो, हे संग्रहालय केवळ वस्तूंचं नाही आहे, अबोल वस्तूंचं नाही आहे। या प्रत्येक वस्तूला बाबासाहेबांचा स्पर्श झालेला आहे। आणि सौभाग्यवती मुजुमदारांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर इयरफोन कानाला लावला तर ती वस्तू मित्रांनो तुमच्याशी बोलते। या संग्रहालयातून बाबासाहेबांच्या विचारांचं दर्शन घडावं आणि त्यांच्या कार्यावर संशोधन व्हावं असा विश्वास व्यक्त करत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार म्हणाले, सिम्बायोसिसचा वृक्ष याचा विस्तार हा अनेक ठिकाणी कसा होईल या भागाची काळजी घेताना, ही काळजी घेत असताना गुणवत्तेच्या बद्दल आणि शैक्षणिक संस्थेमध्ये एक सभ्यतेचा व्यवहार करण्याच्या बद्दलची जी अपेक्षा असते त्याच्याबद्दल कधीच तडजोड करत नाहीत। आणि त्यामुळेच आज सिम्बायोसिस नाव हे देशामध्ये, देशाच्या बाहेर प्रसिद्ध झालेले आहे आणि त्याचा अभिमान तुम्हाला प्रत्येकाला वाटतो। सिम्बायोसिस संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। या संग्रहालयात बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तूंचा ठेवा जतन करून ठेवण्यात आलेला आहे। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या ग्रंथालयाला भेट दिली आणि बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी केली। डॉक्टर बाबासाहेबांच्या होलोग्रामचं उद्घाटन यावेळी डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते झालं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या भाषणांचा अनुभव घेतला। None of us
need have any doubt. Our difficulty is not with regard to the argument. Our difficulty is with regard to the beginning. सिम्बॉयसिस संस्थेतर्फे डॉक्टर शांब मुजुमदार यांच्या हस्ते डॉक्टर वीरेंद्र कुमार, रामदास आठवले, डॉक्टर सुखदेव थोरात आदी मान्यवरांना गौरवण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या प्रसंगी संग्रहालयाच्या कामाचं कौतुक करत म्हणाले, आपल्या संस्थेमध्ये आपण ते साहित्य ठेवलं, त्याचं स्मारक आपण केलेलं आहे. त्याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे. अनेक लोक, शेकडो लोक, हजारो लोक हे स्मारक बघण्यासाठी येतात. बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य त्या ठिकाणी आहे, फोटोग्राफी आहे. आणि आपण इथं आल्यानंतर आपण बुद्धं शरणं गच्छामि अशा पद्धतीचं आवाज आपण ऐकत होतो. त्यामुळं आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण एवढं चांगला विचार करताय. प्रमुख पाहुणे डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी संग्रहालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेचं कौतुक केलं. ये भारत के महान सपूत डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की स्मृति में शानदार श्रद्धांजलि उनके लिए अर्पित करने का जो शुरुआत है, प्रयास है. इस संग्रहालय में हमने देखा कि यहाँ पर बाल संस्कार केंद्र, मुक्त विश्वविद्यालय शिक्षा, पुस्तकालय अध्ययन केंद्र और सीनियर सिटीजन केंद्र, इनमें से प्रत्येक गतिविधि अपने आप में महत्वपूर्ण है. और साथ ही साथ सामूहिक रूप से इस संग्रहालय और स्मारक को पुणे शहर में गौरव का स्थान भी देने का काम किया जा रहा है. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और इसमें सभी का सामूहिक प्रयास. और उन्हीं सभी के सामूहिक प्रयासों में सिम्बॉयसिस यूनिवर्सिटी के द्वारा भी और डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के जीवन से जुड़ी चीजों को आगे बढ़ाने का जो प्रयास किया जा रहा है, ये वास्तव में उसी कड़ी का एक हिस्सा है. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्यातल्या येरोडा कारागृहातल्या बंदीवानांना आता कर्जाची सोय उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती. या प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या उपक्रमाविषयी बोलताना कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई म्हणाले, हा भारतातला पहिला प्रयोग आहे. कुठल्याही भारतातल्या कारागृहात आतापर्यंत कधी बंद्यांना अशी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली नाही. बंदी कारागृहात आला का त्याच्या अडचणी प्रचंड वाढतात. कुटुंबातला करता आत येतो आणि छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा कुटुंबाला इतरांकडे हात पसरायला लागतात. पण ही योजना जर झाली तर त्यांना मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल, शेतीचा थोडाफार खर्च असेल, कुठे घरातली अडचण असेल तर ही यातनं भागवता येईल. आणि या कर्जामध्ये उद्युक्त होतील अजून काम करायला, कारण त्या कामाच्या पगारातूनच त्या कर्जाचे हप्ते फेडले जाणार. तर अशी खूप चांगल्या प्रकारची योजना बाळासाहेबांनी मांडली आणि आपण त्याला मान्यता दिली. उपस्थित मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले. बंदीवानांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आलं. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या उपक्रमाचं कौतुक करत म्हणाले, प्रायोगिक तत्वावर आज 50,000 रुपयाची लिमिट बँकेने ठेवलेली आहे. परंतु आपला व्यवहार जर सगळ्यांचा चांगला राहिला, आपल्या कुटुंबाची गरज आपल्याला भागवायची असेल तर कदाचित बँक याच्यामधून कर्जाची मर्यादा वाढवून सुद्धा देऊ शकेल, ती त्यांनी द्यावी अशा प्रकारे मी त्यांना या ठिकाणी सूचना करतो. अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुधार सेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना कैद्यांच्या सुविधांविषयी माहिती दिली. मंत्री महोदयांनी त्याच्या GR साठी सही केली आणि ताबडतोब तो GR इश्यू झाला. त्या दिवशी 15 दिवसांपूर्वी GR इश्यू झाला, ज्याच्यामध्ये कैद्यांना खावटी लोन या स्वरूपामध्ये, म्हणजे ते कैदी अजून आतमध्ये असतानाच त्यांच्या कौटुंबिक काही गोष्टींसाठी, शेती असेल, कोणाचा आजारपण असेल, मुलाचं शिक्षण असेल, या गोष्टींसाठी सुरुवातीला म्हणून 50,000 रुपये प्रति कैदी असं ते कर्ज हे दिलं जाणार आहे, ज्याचं आज प्रातिनिधिक सुरुवात झालेली आहे.
राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर बँकेची भूमिका स्पष्ट करत म्हणाले, सहकारी बँकिंग क्षेत्रात बघायला गेलं तर नफ्यापेक्षा सामाजिक बांधिलकीला जास्त महत्त्व असतं आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य सहकारी बँकेने आज सांगितलं गेलं, साहेब आत्ताच बोलले की भारतातच नाही तर जगात पहिली अशी एक योजना सुरू केली की बंद्यांना कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्यांनी कमवलेल्या उत्पन्नावर कर्जाची परतफेड होऊन त्याच्या कुटुंबासाठी या कर्जाचा विनियोग व्हावा. प्राध्यापक ठाकरे गौरव संस्थेतर्फे पहिला गणितरत्न पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. पाहूया या सोहळ्याची काही क्षणचित्र. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये पद्मश्री डॉक्टर DY पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, BN वाफारे, MM शिखारे, उद्योजक शरद ठाकरे, भाग्यश्री पाटील, महेश काकडे, राजेश पाटील, NK ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्राध्यापक ठाकरे गौरव संस्थेचे सचिव BN वाफारे यांनी गणिताबरोबरच सायन्समधल्या वेगवेगळ्या विषयात पुरस्कार देण्याचा मानस असल्याचं सांगितलं. टू हॅव फिजिक्स रत्न अवॉर्ड, केमिस्ट्री रत्न अवॉर्ड एटसेट्रा. ईच वुड बी अ सेपरेट प्राइज विथ सेपरेट प्राइज मनी. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्राध्यापक ठाकरे गौरव संस्थेतर्फे यावर्षीपासून देण्यात येणारा पहिला गणितरत्न पुरस्कार बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक महेश रमेश काकडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना महेश काकडे यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच माझ्या पुढच्या वाटचालीसाठी या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळेल असंही त्यांनी सांगितलं. अशीच आयुष्यभर गणिताची सेवा करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भारताने जगाला गणिताची देणगी दिली अशा शब्दांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पुढे बोलताना ते म्हणाले, रिसर्च करणं फार कठीण काम आहे. रात्रंदिवस त्याच्यामध्ये राबलं पाहिजे. स्वतःची फॅमिली त्याच्याकडे लक्ष नसतं आणि त्यात एवढे गुंतलेले असतात. आणि म्हणून बघा, मोठे सायंटिस्ट असतात, त्यांच्या पत्नी आपण पाहतो आहोत, दिवस रात्र ते सायंटिस्ट जे असतात आपल्या उद्योगात असतात, पण त्यांचा सॅक्रिफाईस हे त्या सायंटिस्टला शेवटी आयुष्याच्या शेवटी मान्य करावा लागतो आणि ते धन्यवाद देतात की माझ्या पत्नीला किंवा ज्याने कोणी सॅक्रिफाईस केलेलं असेल आणि त्यांना मोठं केलेलं आहे, तशा प्रकारचं हे कार्य. राजेश पाटील यावेळी बोलताना खेळीमेळीच्या वातावरणात गणितासारखा विषय शिकवून गणिताची भीती दूर करण्याची गरज स्पष्ट केली. आपल्याला जर महेशजींसारखे अजून रत्न आपल्या देशामधून बघायचे असतील तर निश्चितपणे ह्या विषयाबद्दल जे एक तरुण पिढीमध्ये म्हणा किंवा विद्यार्थ्यांमध्ये म्हणा ज्या प्रकारचं त्याच्याबद्दलचं एक इम्प्रेशन असतं ते कुठेतरी आपण दूर केलं पाहिजे. उद्योजक शरद ठाकरे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट करत गणित विषयात नोबेल पारितोषिक दिलं जात नसल्याची खंत व्यक्त केली. नोबेल प्राइजच्या तोडीचे प्राइज गणितामध्ये उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या संशोधकाला देता यावे या हेतूनं हे पारितोषिक दिलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाय द हेड ऑफ द कंट्री इन विच इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथमॅटिशियन्स इज ऑर्गनाइज्ड. यावेळी NK ठाकरे यांनी पारितोषिकाच्या निवड प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. गणितरत्नासाठी निवड करताना आम्ही मात्र गुणवत्ता हाच एक निकष ठेवला आणि ही गुणवत्ता महाराष्ट्रापुरती, कर्नाटकापुरती, देशापुरती न ठेवता ती आंतरराष्ट्रीय अशी आम्ही ती ठेवली. जागतिक नृत्य दिनानिमित्त पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. पाहूया या कार्यक्रमाची एक झलक. यावेळी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांनी पूजन केलं.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात पायल वृंदच्या संचालिका निकिता मोघे, नृत्यगुरू शमा भाटे, नृत्यगुरू मनीषा साठे, तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, नृत्यगुरू डॉक्टर नंदकिशोर कपोते, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे, गुरु शमा भाटे, गुरु डॉक्टर नंदकिशोर कपोते या नृत्यगुरूंना पहिला पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्कार पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत म्हणाले की संपूर्ण भारतभर आणि जगात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रम यांनी घेतले आणि भारताचं नाव रोशन केलं आणि गेली 50 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. अनेक चांगले शिष्य त्यांनी या ठिकाणी घडवले आणि खूप चांगल्या मुलींना दिशा दिली. नृत्यगुरू शमा भाटे बिरजू महाराजांविषयी बोलताना म्हणाल्या, मी अगदी लहान असल्यापासून महाराजांचं नृत्य पाहते आणि भारावून तेव्हापासून आजपर्यंत आहे. त्यांचं नृत्य पाहिल्यावर असं वाटायचं की असं काहीच पुन्हा होणार नाही आणि आज मी 72 वर्षाची झाले तरी मला तसंच वाटते की असं नृत्य पुन्हा होणार नाही. गुरु मनीषा साठे यावेळी पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, महाराजींच्या विषयी थोडंसं सांगायचं झालं तर मी स्वतः गुरुतत्वावर फार विश्वास ठेवणारी आहे. आपल्या अवतीभोवती जे जे चांगलं दिसतं ते आत्मसात करावं, आपल्याला पचेल रुचेल ते मनन चिंतनाने साध्य करावं असा माझा नेहमीच विचार असतो. महाराजींची प्रत्यक्ष शिष्या नसताना सुद्धा अनेक अंग महाराजींनी आम्हाला विचार करायला लावण्यासाठी सोडून दिली आहेत. त्याच्यावर विचार करायला आणि नंतर पुढे मनन चिंतन करायला मला वाटतं अनेक जन्म घ्यायला लागतील. पंडित बिरजू महाराज यांचे शिष्य डॉक्टर नंदकिशोर कपोते या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की महाराजांनी नृत्यामध्ये किती गोष्टी विविध रचना वगैरे या सगळ्या तर केल्याच आहेत, पण स्वतः त्यांची निर्मिती गिनती किती आई स्वतः सुरू केली. त्याचप्रमाणे त्यांनी समचे हजारो प्रकार त्यांनी निर्मिती केली समची. कारण पूर्वीच्या काळी सम एक किंवा 2 प्रकारे सम असायची, त्याच्यामध्ये त्यांनी खूप वैविध्यता आणली आणि अशा प्रकारे महाराजांनी कथकला एक सौंदर्य प्राप्त करून दिलं. यावेळी बोलताना पंडित सुरेश तळवलकर नृत्यगुरूंना शुभेच्छा देत म्हणाले, कारण आपली नृत्य संकल्पना, संगीत संकल्पना हे विषय गुरुशिवाय पुढे सरकू शकत नाही. आपली गुरु शिष्य परंपरा इतकी स्ट्रॉंग आहे की नुसतं शिकवून संगीत येत नाही किंवा नृत्य येत नाही, तर संस्कार व्हावे लागतात. संस्काराशी निगडीत आहे. कारण मी नेहमीच सांगतो की संगीतातलं शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला संस्कारित होते. पुण्यात साकारले गेलेल्या झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पाहूया या समारंभाची एक झलक. पुण्याजवळील खडकवासला इथल्या कुडजे इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं देशाच्या सांस्कृतिक व कला विश्वाच्या वैभवात भर घालणारं झपूर्झा कला आणि संस्कृती हे संग्रहालय अजित गाडगीळ यांच्या संकल्पनेतून साकार झालंय. या संग्रहालयाचं उद्घाटन ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. पंडित वसंतरावजी गाडगीळ, मंजुषा कुलकर्णी पाटील, जयेंद्र जोशी, या संग्रहालयात विविध रंगीबेरंगी कापडी पिशव्या, दुर्मिळ शोभेच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तसंच अनेक जुनी शिल्प, वारसा असणाऱ्या वस्तू सुद्धा इथे पाहायला मिळतात.
तब्बल 8 एकरात असणाऱ्या या संग्रहालयात 8 कला दालनं आहेत आणि प्रत्येक दालनाचं वैशिष्ट्य आहे. मुघल चित्रकला, राजा रविवर्मा लिथोग्राफ्स पासून ते मॉडर्न आर्टमधील M.F. हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांचं स्वतंत्र दालन असून इथल्या प्रत्येक कला दालनाचे क्युरेशन त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केलेलं आहे. कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना कला दालन समर्पित असून इथे M.F. हुसेन, प्रभाकर बर्वे, S.S. बेंद्रे, राजा रविवर्मा, रवींद्रनाथ टागोर, रझा, सुझा, आरा आदींची चित्र आहेत. दिव्याला भारतीय संस्कृतीत खूप मोठं स्थान आहे. आदिमानवापासून सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातले बॅटरीवरचे दिवे LED दिव्यापर्यंत पोहोचलेला आहे. इथे 20व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातल्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळण्यासाठी इथे सातत्याने नवी प्रदर्शनं पाहायला मिळतील आणि त्यातलंच पहिलं प्रदर्शन जयंत भीमसेन जोशी यांनी काढलेल्या ॲब्स्ट्रॅक्ट चित्र आणि फोटोग्राफीचं आहे. इथे अनेक चांदीच्या कलात्मक आणि जुन्या दुर्मिळ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पेले, देवांच्या मूर्ती, देव्हारे, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, फुलदाण्या, चहाचे सेट, पानाचा डबा, कलात्मक कलश, भातुकलीचा खेळ आदी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसंच विविध राज्यातील पुरातन वस्तू, दुर्मिळ वारसा असणाऱ्या वस्तू, पुतळे, पोथ्या, ताम्रपट, टीन टॉईज अशा अनेक गोष्टी या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. वस्त्रांसाठी इथे स्वतंत्र दालन असून या ठिकाणी 150 ते 200 वर्षांच्या पैठण्या, शेले, उपरणे, फेटे, लहान मुलांचे कपडे ठेवण्यात आलेले आहेत. याबरोबरच आपला महाराष्ट्र हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत धन्यवाद.